तसं वर्चस्व या ड्रॉकर गटाचं आहे. कामं केले त्या ड्रॉकरांनी, आमदार गटातनं वगैरे भरपूर कामं झालेत त्यांची. आठवटमध्ये तर सध्या आता बघूया काटेकी टक्कर म्हणून म्हणायला काय हरकत नाही. पारडं कुठल्या पक्षात जड वाटतं? त्या ड्रॉकर गटात विकास कामं इथे कशा पद्धतीचे आहेत? विकास काम यड्रावकर चांगलं केलं. विकास म्हणजे एक नंबर काम केलं. आता भाजपचं जास्त ताकद आहे. म्हणजे त्यांनी लाडकी बहीणचं वगैरे पैसे त्यांनी भरपूर वाटलेत. शेतकऱ्यांना 2,000 रुपये पैसे दिलेत. काय कोणाचं पारडं जड वाढतंय? ते यड्रावकरांचं ते पाडलं का कशामुळे बरं? त्यांनी कामं केलेत नाही विकास काम. काय काय केलं तिथं या भागात? त्यानंतर रस्ते केले, ते स्टँड केले बघाय. आता नवीन माणसाचं काय भरोसा आहे ना. तिरंगी लढतीत तुम्हाला पारडं कोणाचं जड वाटतंय? ते भाजपचं वाटत आहे. ते जुने उमेदवार देत बसले, त्यामुळे कामं कोण करतात काय नाही हे कळणार कसं. लोक पक्षी बघणार का माणूस बघणार? मग माणूस बघणार, नेता बी बघणारच. नेता रोगर सर पाहिजे. महाविकास आघाडी दुरंगी असेल, ड्रायव्हर टिकणार काय त्यांच्यासमोर? 100% टिकणार. वरचा नेता पण बघणार, खालचा उमेदवार पण बघणार. यड्रावकर गट पण बऱ्यापैकी मोठा झालाय आता, त्यामुळे दोन्हीकडनं फाईट ही मोठीच होणार आहे. डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69. नमस्कार, KK न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी सध्या आता उभा आहे अब्दुलाट जिल्हा परिषद मतदारसंघातील आकेवाट या गावामध्ये. आज आकेवाटीतल्या नागरिकांशी आपण KK न्यूजच्या माध्यमातून संवाद साधणार आहोत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं ते कुठल्या नजरेने निवडणुकीकडे बघतात, या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ही निवडणूक कशी होणार, कोण असणार जिल्हा परिषदेला, पंचायत समितीला उमेदवार, कुठल्या गटाचं पारडं जड आहे, एकमेकांच्या विरोधात कोण असणार, इथली विकास कामं कशा पद्धतीची आहेत, समस्या काय आहेत हे जाणून घेण्यासाठी मी या अब्दुलाट जिल्हा परिषद मतदारसंघातील आकेवाट या गावामध्ये आहे. हा अब्दुलाट जिल्हा परिषद मतदारसंघ अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी राखीव आहेत. दुपारच्या वेळेला या चौकामध्ये काही बसलेली मंडळी आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया, बोलूया, बघूया कशा पद्धतीनं या भागातलं वातावरण आहे, कुठल्या गटाचं पारडं जड आहे, काय म्हणतात. मामा बघूया. मामा नमस्कार. नमस्कार, बोला. जेवून सगळे निवांत बसलाय. होय. काय जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्यात, हा तुमचा अब्दुलाट मतदारसंघ आहे, हा. आकेवाड गाव तुमचं त्या मतदारसंघात आहे. काय आता वातावरण मतदारसंघात आहे? काय वातावरण त्याचं आता ज्याचं ज्याचं ताकद आहे त्यावर तो निवडून येणार. ताकद आहे ती निवडून येणार. निवडून येणार. ही ताकद नेमकी कुठली म्हणायची? आता भाजपचं जास्त ताकद आहे. आता काय सगळीकडे जायचं, काय सांगता येत नाही. काय पैसे बघणार, काय पक्ष बघणार. कोण कोण उमेदवार आहेत काय माहिती आहे की नाही? आता कुठं एका दुसरं माहित झालं, बाकी सगळं काय माहित झालं नाही. तुमचा अब्दुलाट मतदारसंघ आहे, मागासवर्गीय महिलेसाठी राखीव आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, शाहू विकास आघाडीचे उमेदवार आहेत, काही भाजपचे असतील. कोणाचं पारडं जवळ वाटतं याच्यात? आता त्यांची नावच मला माहिती झालं नाहीत. लक्षात आलं काय. आता जिल्हा परिषदेला एक महाविकास आघाडीकडून ह्याचे अब्दुलाटचे आहेत, राष्ट्रीय शाहू विकास आघाडीकडून तेरवाडचे उमेदवार आहेत. काय कोणाचं पारडं जड वाढतंय? ते यड्रावकरांचं ते पाडलं का कशामुळे बरं? त्यांनी कामं केलेत नाही विकास काम. काय काय केलं तिथं या भागात? त्यानंतर रस्ते केले, ते स्टँड केले बघाय, आणि गावातले रस्ते केल्यात. मग लोक आता काय कामं बघून मतदान करणार का पक्ष बघून करणार? त्यांचं विकास काम बघूनच करणार.
कसा पाहिजे आता निवडून येणारा लोकप्रतिनिधी? काम करणारा पाहिजे. निवडून आल्यावर कामं करतील असं वाटतंय काय? हो, करत आलाय तो करतच आहे ना हो. आता नवीन माणसाचं काय भरोसा आहे ना. काय सांगाल मामा? होय? बरोबर आहे ते. आता मला सांगा, आकिवाड मतदारसंघ आहे. आकिवाड मतदारसंघ म्हणजे अब्दुलाड मतदारसंघ आहे जिल्हा परिषदेचा, आणि त्याचा आकिवाड गाव आहे की नाही तुमच्या त्या मतदारसंघामध्ये? कुठल्या पक्षामध्ये लढत होणार आहे? काय कानावर काय आले? कानावर का आम्हाला काय ते राजकारणामध्ये आम्ही नाही, आमच्या कानावर काय नाही, फक्त बोललेलं आम्ही ऐकतो एवढंच. ऐकवरचे कोणतरी एकटा उपाधी बसलेला आहे यड्रावकर करणं असं आम्हाला ऐकायला मिळाले. बाकी काय आम्हाला बाकीचे नाही. इथे बोर्ड लावले ते अब्दुल्लाचे अगोदर लावलं होतं ते काढून नेलं ते. मग आता कोण काय बसलं ते आम्हाला कल्पना नाही. आता मला सांगा मामा, लोक मतदान करताना काय कुठल्या गोष्टी बघणार उमेदवाराच्या? कामं करतात किंवा नाही, विकास कामं करायला पाहिजे, जनतेचे कामं केलं पाहिजे, महत्वाचं आहे. विकास कामं पाहिजेत पहिल्यांदा. कशा आहेत मग या भागातली विकास कामं? विकास कामं आहेत ते केलेले आहे, ते यड्रावकरांनी केलेले आहे. तसं त्या पद्धतीनं रोजगार हमी योजना हे करायला पाहिजे, लोकांनी कामं मिळायला पाहिजे, असं काहीतरी प्रकल्प निवडायला पाहिजे. आता तुम्ही अठरावकरांनी कामं केलेत म्हणताय, पण आता निवडणुकीत फक्त अठरावकर नाहीत. नाही एकीकडं महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, स्वाभिमानी हे सगळे एकत्र आले, शिवसेना, आणि त्याच्यानंतर दुसरीकडे भाजप आहे. तिरंगी लढत आहे. तिरंगी लढतीत तुम्हाला पारडं कोणाचं जड वाटतंय? ते भाजपचं वाटतंय. भाजपचं जड वाटतं. कोण आहेत भाजपकडे उमेदवार? इथं उमेदवार कोण आहे ते आम्हाला कल्पना मग नाही. नेतृत्व कोण करतंय तालुक्यात? त्या तालुक्यात म्हणता होय कोण बाळासाहेब आहेत काय? यादवकर भाजपच्या ह्याच्यातच आहेत की हो. काय म्हणला? यादवकर आहे भाजपच्या ह्याच्यातच आहेत ते. महायुतीमध्ये आहेत ते. महायुतीमध्येच आहे की, बरोबर आहे. यड्रावकर माहितीमध्ये आहेत, पण आता भाजप आणि यड्रावकरांची शाहू विकास आघाडी वेगवेगळ्या लढाई लागलेल्या आहेत. गट पाडून त्यांनी हे केले. मग कोणाचं पारडं जड असणार? काय करणार ते अजून काय वाटतं कोणाचं पारडं जड असणार? येणार आहे. निवडणुकीचा आता पारा पण चढायला लागलेला आहे, वारं तापायला लागलंय निवडणुकीचं. काय कुठल्या पक्षात इथे लढत आहे या मतदारसंघात? पक्ष कुठं आहे आता? सगळं युतीच आहे. कुणाचे? सगळ्यांनी युतीच केली की कुठल्या पक्ष म्हणून नाही लढावं सांगायचं. काय सांगायचं कोण कोण उमेदवार आता इकडे जिल्हा परिषदला, पंचायत समितीला? आपल्याला माहिती नाही हो. अजून काय चौकशी केली नाही. विकास कामं कशा आहेत भागातल्या? आहे बऱ्यापैकी आहे. बरोबर आहे. समस्या काय आहेत की नाही? समस्या आहेत की काय काय समस्या? रोजच्या समस्या आपल्या त्या समस्या आम्ही सोडवायच्या असतात. तुम्ही सोडवायच्या. होय, आता पण आता सार्वजनिक निवडणूक काय काय ते त्यांनी शासन प्रशासन सोडवलं की. आता निवडणुकीला राहिलेले उमेदवार आहेत, निवडणीला उमेदवार कसा पाहिजे असं वाटतं? चांगला पाहिजे, कर्तृत्ववान पाहिजे, अभ्यासू पाहिजे, असं आपलं मत आहे बघा. आता या भागात मामा सांगायला गेला तर कुठल्या गटाचं पक्षाचं वर्चस्व वाढतं या मतदारसंघात? काय आपल्या पक्षाचं कोणच नाही, सगळं पक्षच नाही झाले. आता आपण सगळ्या आपापल्या गटात निवडून यायला. मग कुठल्या गटाचं वर्चस्व आहे इथं? अजून काय निश्चित झालं नाही बघा तसं. अजून ते कसली शेती होते. नमस्कार. आकिवाट. बर. जिल्हा परिषद निवडणुका लागल्यात बऱ्याच वर्षानंतर, आहे की नाही? अब्दुलाड मतदारसंघात तुमचं गाव आहे. काय होता या निवडणुकीमध्ये निवडून येणारा जो चेहरा आहे तो कसा पाहिजे? चांगला व्यवस्थित काम करणारा पाहिजे. चांगला व्यवस्थित काम करणारा. बरं, आता कोण कोण उमेदवार राहिले निवडणूक रिंगणात? जिल्हा परिषदकडनं गायकवाड आणि तालुका पंचायतकडनं नाना उपाध्ये. कुठल्या गटाचे ते? हे यड्रावकर गट. आणि विरोधामध्ये कोण कोण आहेत? विरोधात बाळशिंग राजपूत गायकवाड पंचायत समितीमध्ये. जिल्हा परिषदला काय माहित नाही. एकंदरीत या मतदारसंघात सांगायला गेला तर पारडं कुठल्या पक्षात जड वाटतं? यड्रावकर गट. का बरं? यड्रावकरांचं कामच तसं आहे. काय काम केलं? सुधारणा कार्यक्षेत्र आपल्या त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचं काम फुल जोरात काम केलेलं आहे. आता काम यड्रावकरांनी केलंय म्हणताय, आणि तुम्ही उमेदवारांच्या आता नावं सांगितलं निवडणुकीला उभं राहिलेला, त्या उमेदवारांचे काय काम आहेत? त्या उमेदवारांचे नवीनच आहेत ते उमेदवार. नवीन कार्यकर्ता म्हणून त्यांना ती संधी देण्यात आलेली आहे. लोक आता मतदान करताना काय बघणार? मग आता कोणाला बघून मतदान करणार? नवीन कार्यकर्त्याने बघूनच मतदान करणार. त्यांचं काम बघणार नाहीत. काम निवडून आल्यानंतर त्यांनी काम करून दाखवणार ना. नवीनच उमेदवार असल्यामुळे त्यांना संधी देण्यात आलेली आहे. पण त्यांची आता मग कामं उमेदवार निवडणुकीला जे राहिले त्यांची काय कामं आहेत की नाही? आहेत की. काय काय केलं? हे आता नवीनच त्यांनी मग लोक त्यांना स्वीकारणार काय? खरं स्वीकारणार की. का बरं स्वीकारणार? नवीन उमेदवाराला संधी देऊन बघणार आहेत ना. आहेत ते जुने उमेदवार देत बसले, त्यामुळं कामं कोण करतात काय नाही हे कळणार कसं? मग आता लोक पक्षी बघणार का माणूस बघणार? मग माणूस बघणार. माणूस बघणार. आणि त्या माणसाचा नेता कोण बघणार काय? नेता बी बघणारच की. कसा पाहिजे नेता? मग नेता यड्रावकर सर पाहिजे. कंटापूर सर का म्हणलं? तुम्ही कार्यकर्ता आहे काय? होय, कार्यकर्ता मी. म्हणून तुम्ही म्हणा. होय, मी आमचा नेता कोण आहे त्यांचाच मी बोलणार ना.
आणि एकंदरीत चित्र मतदारसंघात सांगायला गेला प्रामाणिकपणे कुठल्या पक्षात जरी वाटते? यड्रावकरांचाच येणार. बरं, काय म्हणते राजकारण आता इथं मतदारसंघातलं आकेवाड मधलं? शेवट म्हणलं काय अजून तरी काय हे नाही. आता प्रचार चालू आहे कालपासून. काय बोलायला लागल्यात की आम्हाला मत द्या, आम्हाला मत द्या. दोन्ही पार्टी म्हणत्या. हे राजपूत एक बसलाय आणि उपाध्यक्ष बसलाय. दोन्ही पार्टी म्हणतात ते आम्हाला द्या, आम्हाला द्या. मग कालपासून चालू झालंय. आता अब्दुलाट जिल्हा परिषद मतदारसंघ आहे तुमचा, मागासवर्गीय महिलेसाठी आरक्षण आहे. हा, कुठल्या गटाचं पारड जड वाटते मतदारसंघात? नाही अजून तरी काय नाही. आता काल समजलंय काय. आता इथनं पुढं काय दिसल की काय आहे ते. काय अजून तरी काय अजून निश्चित नाही. मग आता अजून ह्या निवडणुकीचा प्रचार अजून चालू झालेला नाही, त्यामुळे ते काय तुम्हाला कळणार आहे. पण एकंदरीत मागचा विचार करायला गेला तर या मतदारसंघात कुठल्या पक्षाचं किंवा गटाचं वर्चस्व आहे? तसं मला वाटतंय मागासवर्गीय असं मला वाटतंय. आरक्षण नव्हे तर वर्चस्व कुठल्या गटाचं आहे पक्षाचं? वर्चस्व अजून तरी काय दिसत नाही तसं. विकास कामं इथे कशा पद्धतीचे आहेत? विकास काम यड्रावकर चांगलं केलं. विकास म्हणजे एक नंबर काम केलं विकासचं काम. इथनं पुढे काय अजून तरी काय हे नाही. काय काय कामं केलं? काय काय कामं केलं? नाही काय आमच्या गावात बरीच कामं केली आहेत. तालुक्यामध्ये नेहमी आम्ही वाचतो पेपरला. काम भरपूर केलेलं आहे. आमदारकीच्या याच्याप्रमाणे आणि जिल्हा परिषद प्रमाणे बी केलेलं आहे. भरपूर काम केलेलं आहे. कामं काय मग नुसता दाखवायला का खरोखर केलं? नाही घरगुती नाही काम दाखवलं काय आम्ही बघतोय की नेहमी. काय आम्ही आसपास खेड्यामध्ये फिरतो का नाही त्या कारणाला बघायला मिळते. यड्रावकर पार्ट्या बोर्डावर बोर्ड लावतात. बोर्ड आहेत. खरोखर ते कामं जनतेचा विकास व्हावा म्हणून करतात का मतासाठी करतात? जनतेचा विकास होण्यासाठी करतात. जनतेचा विकास होण्यासाठी जनता विकास होण्यासाठी मत देतात. जनता विकास त्यांनी करतात आम्ही देतो मत. काय असं होतं. मग आता मला सांगा, आता तुम्ही हे यड्रावकरांना सांगितलं ते आमदार आहेत, त्यांची विधानसभा आहे, पण आता निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समितीची आहेत. हा, मग आता लोक त्या जिल्हा परिषद पंचायत समितीला राहिलेल्या उमेदवाराला बघून मतदान करणार का नेत्याला बघून मतदान करणार? आता नेता बी आणि उमेदवार बी दोन्ही बी याच्यामध्ये येतात नाही. काय नेता बी चांगला असला म्हणजे मतदान करणार आणि उमेदवार बी चांगला असला तर मतदान करणार. उमेदवार कसा पाहिजे मग? चांगलंच पाहिजे. काम करणार पाहिजे. त्याचे काम करणार पाहिजे. आता आहे ते कामं करणारे सगळे उमेदवार? हे आहेत चांगले आहेत. दोन्ही बी आहेत. दोन्ही बी आहेत. यड्रावकरचे बी आहेत. ते इतर ते 3-4 पक्ष मिळून काम करायला लागले ते बी आहेत. दोन्ही पण ते राजपूत बी आहे उपाध्ये बी आहे. दोन्ही बी आहे. काय आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागल्यात, काय चित्र आकेवाड मतदारसंघात? आकेवाटमध्ये तर सध्या आता बघूया काटेकी टक्कर म्हणून म्हणायला काय हरकत नाही. एकाकडं जनसामान्यातला एक म्हणजे आपलं काम करणारा माणूस आहे आणि एकाकडे शिक्षक आहेत जे संघटने आणि शिवसेनेचे याच्याबरोबर काम केले. पण होणार फाईट टप होणार आहे. जिल्हा परिषदेचे उमेदवार कोण कोण आहेत इकडं? आता सध्या तर एक नाव मिळालं ते गायकवाड म्हणून 13 वर्षे आहेत. आता तेवढं काय माहिती नाही. जिल्हा परिषदचं माहिती नाही. आता आकेवाटमध्ये आम्ही तालुका पंचायतचं तेवढं विचार. विकास कामं कशी आहेत या भागातली? तुम्हाला दिसतेच की आता ऑनलाईन तुम्ही बघायला लागले. तसं काय सांगता येत नाही. फंड भरपूर आलाय आमच्या आकेवाटला तर फंड भरपूर आलाय यड्रावकर गटामधून. बऱ्यापैकी कामं झाली तुम्ही अजून थोडी आहेत पण बघूया काय होते पुढच्या. फंडातनं कामं झालं का खरं? बऱ्यापैकी झाल्यात दिसतात झालेली कामं दिसतात. आता या निवडणुकीत लोक उमेदवाराला मतदान करताना काय बघून मतदान करणार? देशातलं चित्र तुम्ही बघायला लागलाय इथलं काय बघूया. आता इथं लोक माणसं बघून करतात. विकास कामं बघून करतील. ते लोकांचा त्यांचा प्रश्न आहे ना. त्यांचा विचार असेल ते असेल. आता तुम्ही नावं सांगायला उमेदवारांची काही नावं सांगितली, यांचा काही संपर्क आहे का लोकांच्या? आहे भरपूर संपर्क आहे. दोघांचा पण संपर्क आहे. दोघं त्यासाठीच म्हटलं ना पंचायत समितीचं आमच्या इथं जरा टफ फाईट होणार. आकेवाट पंचायत समितीचं थोडं टफ फाईट होणार. जिल्हा परिषदचं तेवढं काय आता ते नाव मी पहिल्यांदाच ऐकलं. एकंदरीत या मतदारसंघात कुठल्या राजकीय पक्षाचं वर्चस्व किंवा जोर आहे? आता इथं आकेवाट मध्ये म्हटलं की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आहे. त्या मानानं आता अलीकडं यड्रावकर गट पण बऱ्यापैकी मोठा झालाय आता. त्यामुळे दोन्हीकडनं फाईट ही मोठीच होणार आहे. बाजी कोण मारला असं वाटतंय? ते आता सांगू शकत नाही ते मतदारांच्या अधिकार. काय आता निवडणुकीचं आता वारं कसं आहे? शांत आहे का तापलं इकडे? अजून जरा म्हणजे शांतच आहे. उद्या चिन्ह तीन मिळाल्यानंतर तापणार. या मतदारसंघात आता अब्दुलाट मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या मागासवर्गीय महिला असं आरक्षण पडलेलं आहे. कोण कोण राहिले आता निवडणुकीला पंचायत समितीला जिल्हा परिषदेला? यड्रावकर गटाकडनं माझ्या माहितीनुसार गायकवाड बाई राहिल्या आणि तालुका आघाडी ते काही उमेदवाराचं नाव का मला जाणत नाही. तर पंचायत समितीला आयकवाट मतदारसंघातनं बंडू उपाध्ये आणि शेतकरी संघटनेकडनं बाळसिंग राजपूत असं 2 उमेदवार आहेत.
काय वाटतं मग कोणाचं पारडं जड वाटतं आता इकडे? तसं वर्चस्व यड्रावकर गटाचं आहे. का बरं? कामं केले त्या यड्रावकरांनी आमदार गटातनं वगैरे भरपूर कामं झालेत त्यांची. तेच पूर्वीपासून वर्चस्व आहे. 2 वेळा आमदार झाले ते, अपक्ष राहून आमदार झाले. हे महत्वाचं आहे. आपल्या पक्षाकडून नाही, काम केल्यामुळेच झाले ना. कामं केलं? भरपूर केले. काय सांगाल इथली कामं? काय न सांगण्यासारखे असं नाही. गटार केलेत, रस्ते केलेत, परत पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली, आनंद रस्ते केलेत, भरपूर कामं केले. आता एक तिरंगी लढत आहे मामा. एकीकडे आता भाजप असणार आहे, महाविकास आघाडी असणार आहे. महाविकास आघाडी आहे, दुरंगी असेल. यड्रावकर टिकणार काय त्यांच्यासमोर? 100% टिकणार. महाविकास आघाडी पण ताकदीने उतरली आहे इथं. असू दे की, पण ते यड्रावकरांच्या ताकदीपुढे आता आमदारकी इलेक्शनला पण आता हे आपलं नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या का नाही, त्यात सुद्धा सगळे एकत्र येऊनच आमदारच्या विरोधात. पण मामा आता बघा, यड्रावकरांच्या आमदारकीची निवडणूक आहे. ह्या निवडणूक आहेत जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या. मग आता ऐका की, त्या आता लोकांना तालुका आणि म्हणजे तालुक्याच्या तालुका पंचायत जिल्हा परिषद निवडणूक आहेत. मग मतदान करताना लोक जिल्हा परिषद पंचायत समितीला राहायला माणूस बघणार का वरच्या नेत्याला बघणार? वरचा नेता पण बघणार, खालचा उमेदवार पण बघणार. यड्रावकराकडनं पण उमेदवार चांगला आहे, तो पण शेतकरी संघटनेकडनं पण चांगलाच आहे, प्रश्न नाही. पण ताकद हेच लागणार यड्रावकरांचं मोठं. आता राहिलेल्या उमेदवारांचा लोकांच्यावर संपर्क आहे, चालू आहे त्यांचं. त्यांचे काय त्यांच्या काम आहेत काय? कामं नाही. दोन्ही उमेदवार नौके आहेत. ओके. तालुका आता मग लोक आता नेत्याकडे बघून स्वीकारणार. हो, नेत्याकडे पण बघून शिकणार आणि गाव पातळीवर उमेदवार बघून शिकणार. आता हे निवडून आल्यावर कामं करतील काय खरं? आशा ठेवायची. काय आता लोक पक्ष बघून मतदान करणार काय माणूस बघून करणार? माणूस पण बघणार, पक्ष पण बघणार.